सत्तेत एकत्र आल्यापासून कायम एकमेकांसोबत वावरणारे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसं शीतयुद्ध दडलंय हे आता उघडपणे समोर येऊ लागलेलं आहे। कारण दोन्ही पक्षांनी एकमेकांचे माजी नगरसेवक कार्यकर्ते फोडायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे यावरून नाराजीची ठिणगी पडली आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट कॅबिनेटवरती बहिष्कार घातला। बघूयात काय काय घडलं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही पक्षांतर होते, त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती, काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती। काही अपरिहार्य घटना घडल्या, त्यामुळे काही काळ या अशा पक्षप्रवेश झाले आहेत। भाजपतल्या या पक्षप्रवेशाच्या लाटेमुळे मित्रपक्ष शिवसेनेच्या संतापाचा कडेलोट झाला। शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला। मंत्री प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील आणि भरत गोगावलेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली। दरम्यान उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला सुनावलं। शिंदेंच्या बालेकिल्ल्यांना भाजपकडनं सुरुंग लावण्याचे प्रयत्न, भाजपकडून युती या धर्माचं पालन होत नाही असा शिवसेनेचा आरोप आहे। भाजप शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून घेते। शिवसेनेच्या नेत्यांना, पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय घेतले जात आहेत। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर चालणार नाही असं होणार नाही। इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। कसं आहे, राज्यामध्ये निवडणुका आहे, निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षांतराचे वारे हे फार मोठ्या प्रमाणात येतात। कोणी ह्या पक्षातून त्या पक्षात, कोणी त्या पक्षातून ह्या पक्षात, असं हे चालू होतं। म्हणजे कुठल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही पक्षांतर होते, त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती, काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती। ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं, त्यावर तोडगा काढला। कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही, पण मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधून शिवसेनेत गेले, एकनाथजीकडे गेले, एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले, अजितदादाचे काही आमच्याकडे आले। त्यामुळे काही काळ या अशा पक्षप्रवेश झाले आहेत। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील। कल्याण डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेसह खासदार श्रीकांत शिंदेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। पण डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाणांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यापासून कल्याण डोंबिवलीमध्ये ऑपरेशन लोटस सुरू झालंय। डोंबिवलीमध्ये दिवंगत वामन म्हात्रेंच्या मुलानं भाजपत प्रवेश केला। भाजपनं या प्रवेशाबाबत गुप्तता बाळगली होती। हा पक्षप्रवेश पालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंना मोठा धक्का मानला जातो। या प्रवेशानंतर शिवसेनेतून उद्रेक झाल्याचं चित्र दिसून आलं। कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई आहे। एकमेकांचे माजी नगरसेवक फोडण्याची दोन्ही नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे। उल्हासनगरमधील भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांसह 8 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला। त्याचाच वचपा काढण्यासाठी भाजपनं डोंबिवलीमध्ये ऑपरेशन लोटस हाती घेतलं। दीपेश म्हात्रेंना भाजपत घेऊन शिंदेंना शह दिला। शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपत प्रवेश मिळाला। दिवंगत वामन म्हात्रे यांचा मुलगा अनमोल म्हात्रे भाजपत आला। सायली विचारे, डॉक्टर सुनीता पाटील, महेश पाटील यांचाही भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला। काही मंत्री गैरहजर होते, पण ते भाजपचे होते, सेनेचे होते, राष्ट्रवादीचे होते। 7-8 मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते। मी सोबत होतो, बैठकीमध्ये होतो। मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता, पण असं कुठे नाहीये। उगाच या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत। विराजी विराजी काय नाहीये। आता तुम्ही पाहिलं असाल, आम्ही आता काय सांगितलं, आमची साधक बाधक चर्चा झाली आहे आणि विषय संपलेला आहे। काही थोडीफार कुरबुर असते, ती दोन्ही नेत्यांनी बसून मान्य केलेलं ठरवलेलं आहे आणि याच्या पुढे तसं काय घडणार नाही। गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये बड्या नेत्यांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे। जे नेते भाजपवासी झालेत तिथे बहुतांश महायुतीमधील मित्रपक्षांचे आमदार आहेत। त्यामुळे भाजपनं 2029 साठी आतापासूनच तयारी सुरू केल्याचं दिसतंय।
कुणाच्या भाजप प्रवेशावर शिवसेना नाराज. संभाजीनगर मतदारसंघ. शिवसेनेचे संजय शिरसाट आमदार आहे. राजू शिंदेंची पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी झाली. मालेगाव बाह्य. शिवसेनेचे दादा भुसे आमदार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे अद्वै हिरे हे भाजपत आले. पाचोरा. शिवसेनेचे किशोर पाटील आमदार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी या भाजपत आल्या. खानापूर. शिवसेनेचे सुहास बाबर हे आमदार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील हे भाजपत आले. पुरंदर मतदारसंघ. शिंदेच्या शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे भाजपवासी झालेत. जालना मतदारसंघ. शिंदेच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर आमदार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपत आलेत. पाटण मतदारसंघ. शिवसेनेचे शंभूराज देसाई आमदार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्यजित सिंह पाटणकर भाजपत आले. दापोली मतदारसंघ. शिवसेनेचे योगेश कदम आमदार आहेत. मनसेचे वैभव खेडेकर भाजपत आले. महाड. शिवसेनेचे भरत गोगावले आमदार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्नेहल जगताप या भाजपमध्ये आल्या. शिंदे गटाचे लोक काहीही करू शकत नाही आणि यांनी बेसिक गद्दारी केली. याच्यातले अर्धे लोक तर भारतीय जनता पार्टीचेच आहे. शिंदे गट हा सांगितल्या कामाचा आणि दिल्या भाकरीचा आहे. भारतीय जनताने जेवढं काम सांगितलं तेवढंच करायचं, जेवढी भाकर दिली तेवढीच खायची, असं शिंदे गटाचं अस्तित्व आहे. आणि हेही अस्तित्व फार दिवस राहील असं वाटत नाही. जी बैठक झालेली आहे ती खेळीमेळीनं झालेली आहे. आमच्या मनातलं जे काय होतं किंवा नव्हतं ते मुख्यमंत्र्यांकडे सांगायचं असतं आणि कोणाकडे सांगायचं असतं. राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते. त्याच्यामुळे बहिष्कार आपण म्हणू शकत नाही. आणि जे गैरहजर होते त्यांच्या अडचणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की बहिष्काराचा विषयच येत नाही. 100% भाजपच्या दृष्टीने भाजपनं पावलं टाकायला सुरुवात केली. त्यामुळे याच इन्कमिंगवरून शिंदेच्या शिवसेनेला धडकी भरणं स्वाभाविक आहे. याबाबत आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानं आता खरंच हे प्रवेश थांबणार का की भाजप आणखी इरेला पेटणार, याकडे राज्याचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई. भारतीय जनता पार्टीचा